गुड मॉर्निंग आणि खूप दिवसांनी नाही महिन्याने आज ब्लॉग होतोय. ॲक्च्युली आम्ही फिरायला जाऊन आल्यापासून काहीच मी ब्लॉगिंग वगैरे केलं नाही, कारण ॲज काही वेगळे प्लॅन्स नव्हते. आम्ही घरीच असतो आणि आता गरमीमध्ये ॲक्च्युली कुठे जावंसं पण वाटत नाही. बट सिन्स आता काही ओकेजन आहे, जसं स्पेशल ओकेजन म्हणजे आता येतोय अनिका आणि भूषणचा बर्थडे. तर अनिकाचा 5th बर्थडे म्हणून आम्ही म्हटलं की घरात थोडं छान असं डेकोरेशन करूया, म्हणून काही सामान आणि रिटर्न गिफ्ट्स वगैरे घ्यायला आम्ही आता चाललोय क्रॉफर्डला. तर मी म्हटलं आज ब्लॉग करते, म्हणजे थोडीफार इन्फॉर्मेशन तुम्हाला पण देता येईल कुठून कुठून काय काय घेतलं याचं. क्रॉफर्डला जाऊन पण आम्हाला खूप दिवस वर्ष होऊन गेलं. म्हटलं बघूया आता नवीन काही वेगळं कलेक्शन दिसतंय का, ते तुमच्यासोबत सुद्धा शेअर करता येईलच. सो स्टे ट्यून. आम्ही पोहोचलो आहोत क्रॉफर्ड मार्केट नाही, आम्ही कुठे आहोत? आता बलाड पियरला आलो. बलाड पियर, कारण का क्रॉफर्ड मार्केटला पार्किंगला 4 व्हीलरला जागा नसते आणि भले तुम्हाला जागा मिळेल तरी तुम्हाला तिथे चावी ठेवावी लागते. आणि प्लस 150 रुपीज पर आवर पार्किंग रेट आहे तिथे. आणि क्रॉफर्ड मार्केटला आला तर तुम्हाला ऑलमोस्ट 3-4 तास लागणार. सो 500-600 रुपये तुमचे असेच पार्किंग मध्ये जाणार. सो बेटर तुम्ही इथे या बलाड पियरला. पे अँड पार्क 70 रुपये पर आवर आहे, पण 1 तास थांबतं असं सांगूनच इकडे गाडी लावायची आणि येऊन डायरेक्ट गाडी घेऊन जाऊ शकता. कोण तुम्हाला विचारायला नसते 1 तास थांबलात की किती वेळ थांबलात. सो दिस इज बेटर आयडिया. आता इकडनं आम्ही टॅक्सी पकडून जाणार. टॅक्सीचे फार तर 40-50 रुपये होतील बस, जवळ एकदम. सो चला, ही आयडिया बेस्ट आहे, म्हणजे गाडी पण तुमची सेफ राहते आणि तुम्हाला टेन्शन नाही जास्त वेळ लागला तरी. कारण क्रॉफर्डला आपल्याला माहिती आहे जागा कमी आहे, त्यामुळे ते लोक स्वतःच गाडी काढतात, स्वतःच लावतात. तो चावी त्यांच्याकडे घ्यावी लागते कंपल्सरी. त्यामुळे ही आणि तुमची बिलॉंगिंगची पण रिस्क असते. ही एकदम प्रॉपर जागा आहे, एकदम तुम्हाला दाखवतो बाहेर पण कशा व्यवस्थित प्रॉपर गाड्या लागलेल्या आहेत. सो लक्षात ठेवा, क्रॉफर्डला येत असेल, गाडी घेऊन येत असेल तर बलाड पियरला या आणि गाडी पार्क करा. स्मार्ट. सो आम्ही इथे गाडी लावलेली आहे आणि अशा बाकीच्या गाड्या पण दिसत आहेत. आणि असं झाडांची सावली पण आहे, त्यामुळे गाडी जास्त गरम पण नाही होणार. सो आता आम्ही टॅक्सी बघतो ग्रँड हॉटेलच्या समोर. सो आम्हाला लगेच टॅक्सी सुद्धा मिळाली आहे. आणि हा रोड पण खाली असतो. आम्ही पोहोचू 5-10 मिनिटांमध्ये. $25 के कलर पेंसिल. और कलर्स भी है ना, क्रेयॉन छोटे वाले क्रेयॉन्स. हाँ छोटे चले. ड्रायफ्रूट घ्यायचे 12 ज्यादा मत दो. काजू नो डब्बो नाखो 12. काजू भजियावाला ने 800 बड़ी बाजार ત્યાં भी 200 ग्राम જ છે કાજુ ભજીયા. ये बेचा है ये 800 रुपये का दे. फ्लेवर पाहिजे तुला खायला काय? तर आम्ही निघालो आहोत. 2 तास लागले आम्हाला बरोबर, पण ठीक आहे, वर्थ आहे. तुमचे पैसे खूप वाचतात, कारण तिथून मला टॅक्सीने जाताना आमचे 40 रुपीज झालेले आणि येताना किती 50 समथिंग झाले, कारण येताना थोडं फिरून यावं लागतं तर रस्ता बंद असल्यामुळे. पण ठीक आहे, म्हणजे जायचे जे टॅक्सीचे आहे तुम्ही 100 पकडा आणि पार्किंगचे 70 रुपीज, म्हणजे 170 मध्ये काम झालेलं आहे आपलं. 2 तास आम्ही शॉपिंग केलेली आहे. हे जर आपण क्रॉफर्डला गाडी लावली असती तर
तासाप्रमाणे तुम्हाला 150 रुपये द्यायला लागले असते, म्हणजे 2 तासाचे म्हणजे 300 रुपये गेले असते. त्यात ते गाडी कशी हलवतील काय करतील ते एक टेन्शन वेगळं असतं. सो नेक्स्ट टाइम तुम्ही नक्की लक्षात ठेवा. आणि आम्ही शॉपिंग जी केलेली आहे ना ती मी या ब्लॉगच्या शेवटात दाखवेन काय काय घेतलंय. आमचं काही जास्ती घ्यायचं नव्हतं म्हणून 2 तासात झालं. हा ऍक्च्युली जेव्हा क्रॉफर्डला याल असं होईल की बाबा काय घेऊ आणि काय नको. कमीत कमी 3-4 किंवा त्यापेक्षा जास्ती एवढे आर्ट्स तुमचे तर आरामात जातील क्रॉफर्डला. कळणार पण नाही तुम्हाला एवढं काय काय आहे. वेडे होऊन जाल तुम्ही काय घेऊ आणि काय नको. आज पण मी घेतलं असतं काय काय पण भूषणने मला नाही घेऊ दिलं जास्त काय. तर मंथ एंड नाही तुला तर मला आता पगार अजून व्हायचा आहे. बर्थडेचे खर्च आहेत. मेन आम्हाला ऍक्च्युली रिटर्न गिफ्टच घ्यायचे होते कारण रिटर्न गिफ्ट साठी खूप व्हरायटी आहे क्रॉफर्ड मध्ये. लहान मुलांना आपल्याला माहिती आहे आर्ट अँड क्राफ्ट आवडतं, स्टेशनरीज किंवा मग आपण स्कूलशी रिलेटेड जे काही सामान आहे ते सगळं मुलांना आवडतं. पण तुम्ही लोकल शॉप मध्ये गेला तर तुम्हाला ते महाग पण मिळतं आणि जास्त व्हरायटी पण नसते. इथे खूप भरपूर व्हरायटी आहे. आणि आम्ही जे घेतले ना ते आम्ही म्हणजे कस्टमाइज करून घेतले आम्ही आणि त्याने खूप छान आम्हाला ऑप्शन्स दिले. ऍक्च्युली ती बॅगचा ऑप्शन आम्हाला खूप आवडला तर मी तुम्हाला एंडला दाखवेनच. आणि त्याच्यानंतर आम्हाला फूड कंटेनर्स म्हणजे प्लेट्स वगैरे घ्यायचे होते जेवण सर्व करण्यासाठी, जेवण आहे म्हणून. तर ते आम्ही घेतलं. थोडेफार ड्रायफ्रुट्स घेतले कारण ते ड्रायफ्रुट्सचं मार्केट तुम्हाला माहितीच आहे. इथे होलसेल मार्केट आहे. तुम्हाला ड्रायफ्रुट्स खूप चांगल्या रेटमध्ये आणि चांगले मिळतात. म्हणजे साईज पण अशी मोठी आहे ड्रायफ्रुट्सची. सो थोडेसे ड्रायफ्रुट्स घेतले आणि थोडंसं डेकोरेशनचं सामान मी घेतलं कारण थोडं मी ऑनलाईन मागवलं होतं तर थोडं मला अजून हवं होतं. सो तेवढंच आम्ही घेतलंय. आता आम्ही चाललोय दादरला फुल मार्केटला कारण सो आम्ही घरी आलेलो आहोत. आणि जसं मी म्हटलं की जे काही मी शॉपिंग केली आहे ती बर्थडेशी रिलेटेडच केली आहे. वेगळं असं काही मी घेतलं नाही तिकडे. सो फर्स्ट मी ड्रायफ्रूट्स दाखवते. तुम्ही मे बी शॉप बघितलं असेल. तर इथे मी हे काजू आणि हे बदामाचे पाव किलोचे पॅक्स आहेत. काजू हा वाला जो आहे तो 1200 रुपये किलो आहे. कारण तुम्ही काजूची साईज बघू शकता. 1000 रुपयेवाला एकदम छोटासा होता. आणि 1100, 1200, 1400 असे 3 व्हरायटी होते. तर 1200 वाले मी गेलेत. आणि बदाम पण हे काहीतरी 1000 रुपयाचे स्टार्टिंग आहेत. तर बदाम तुम्ही ह्याच्यातलेच घेतलेत पाव किलो. सो हे मला 300 रुपीजचा पाव किलो आणि हे मला 220 रुपीजचे पाव किलो असे पडलेले आहेत. त्यानंतर ज्या प्लेट्स आम्ही घेतलेल्या आहे तर ह्या प्लेट्स आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत. या अशा 3 ह्याच्या असतात त्या आणि ह्या तुम्ही हातात घेऊन इझिली खाऊ शकता. सो ह्या 180 रुपयाला 25 प्लेट्स मिळतात तिकडे. सो मला डीमार्टचा प्राइस नाही माहिती पण मी ऑनलाईन चेक केलं होतं ना तर ऑनलाईन मला हे 200, 250 रुपयाला वगैरे दाखवलं. आणि ह्याच्यावर पण ॲक्च्युली जो रेट दिला आहे ना तो 215 दिलेला आहे. पण 180 त्या मनाने ॲक्च्युली चांगल्या मिळालेल्या आहेत. तशा मी प्लेट्स घेऊन आलोय. प्लस अशा या मला नवीन प्लेट्स पण दिसल्या तिकडे. ह्याही पेपरपासूनच बनलेल्या आहेत. यूज अँड थ्रो. कडक आहेत या ॲक्च्युली. म्हणजे दिसताना तुम्हाला असं वाटत असेल पातळ आहेत पण नाही, या कडक आहेत. आणि या पण फक्त 25च आहेत. तर ह्या काहीतरी 130ला का 40 रुपयाला 25 प्लेट आहेत. आणि ह्याच्यावर लिहिलेलं पान आहे पेपर प्लेट्स इको. तो या इको फ्रेंडली आहेत. सो या अशा आणल्यात. त्यानंतर काही ॲक्सेसरीज आणि क्लिप्स मी छोटे घेतले तिकडे एका शॉपमध्ये मला आवडले. हा बोवाला आणलाय मी क्लिप. क्यूट आहे हा. आणि हा मला तिथे मिळाला आहे 70 रुपीजला. ऑनलाईन ॲक्च्युली हे खूप महाग आहेत. हँडमेड असतात ते ॲक्च्युली महागच असतात बट ठीक आहे 70 रुपीज हे ठीक आहे. आणि हे पण एक क्लिप्स आहेत थोडे वेगळे आहेत. तर हे वाले मी आणलेत असे. सो हे 50 रुपीजला पेअर आहे. हे पण असे स्लाईडवालेच असे लावायचे. आणि हे मी अनिकासाठी आणलंय वेगवेगळ्या शेपमध्ये. तर बेसिकली याच्यात बटरफ्लाय पण आहे. सो तिला बर्थडेच्या दिवशी यूज होईल. आणि आता मेन जी गोष्ट ती म्हणजे रिटर्न गिफ्ट. तर रिटर्न गिफ्ट्समध्ये मी दाखवते आम्ही काय घेतलंय. सो ॲक्च्युली मी कस्टमाइज करून घेतलंय कारण मला असं एकच नव्हतं द्यायचं, काही वेगवेगळ्या गोष्टी द्यायच्या होत्या. तर 2-3 गोष्टी मी घेतल्यात आणि मला आर्ट अँड क्राफ्टची रिलेटेडच घ्यायचं होतं. काही मुलांना खूप आवडतं त्या गोष्टी. ते खुश होतात. म्हटलं ते यूज पण होईल सगळ्या एजच्या मुलांना. म्हणजे भले ते 4 वर्षाचे असो किंवा 7 ते 8 वर्षाचे असो त्यांना हे आवडेलच. आणि ते काहीतरी त्याच्यात करू शकतात. ते मी तुम्हाला दाखवते. तुम्हालाही आवडेल हे.
सो हे मी असे ना हे ॲक्च्युली 4 आहेत एकामध्ये. तर हे असे मी बुक्स आणलेत. तर हे ॲक्टिव्हिटी बुक आहेत. सो कलर बुक अँड डॉट टू डॉट पझल. सो याच्यामध्ये ड्रॉइंग्स पण आहेत. हे असे म्हणजे हे सगळे जॉईन करायचे ड्रॉ. आता हे कलर करू शकतो आपण. कलरसाठी ऑप्शन आहेत. हे असे जॉईन करायचे, मग ते चित्र तयार होईल आणि मग ते आपण कलर करायचं. सो हे सगळ्यांना आवडेल म्हणून मी हे बुक घेतलेले आहेत. त्याच्यानंतर ह्याच्यासोबत मी देणार आहे हे वाले कलर्स आहेत. वॅक्स क्रेयॉन्स आहेत 12. सो ह्याचं पॅकिंग पण खूप क्यूट आहे आणि ही बॉटल ॲक्च्युली क्यूट दिसते अशी. बुलेट किंवा रॉकेट म्हणू शकतो आपण ते. आणि हे आहेत वॉटर कलर्स. सो हे याच्यामध्ये असे छोटे छोटे डबे आहेत. 6 कलर आहेत आणि याच्यामध्ये ब्रशसुद्धा आहेत. सो हा एक आहे सेट. आणि आता हे सगळं असं हातात नाही देऊ शकत ना आपण, म्हणून आम्ही घेतली आहे त्याच्यासोबत एक बॅग. सो ही क्यूटशी अशी बॅग आहे. त्याच्यामध्ये हे सगळं मी टाकणार. आणि ह्या बॅगचा मी प्लस पॉईंट सांगते. हा प्लस ह्याच्यात आम्ही छोटे छोटे स्केच पेन पण घेतले. 5 स्केच पेन्स आहेत. ओके. सो हे बघा, हे असे 5 स्केच पेन्स आहेत बेसिक. तो हे याच्यामध्ये. आणि ही अशी बॅग, म्हणजे प्रत्येकाला ही अशी बॅग द्यायची. मग ते अशी बॅग घेऊन जाणार. आणि या बॅगचा प्लस पॉईंट म्हणजे ह्याचं तुम्ही यूज करू शकता कलरसाठी सुद्धा. हे जे ड्रॉइंग दिलेलं आहे ना, हे तुम्ही कलर करू शकता स्केच पेन्सने. सो छान आहे. म्हणजे ही बॅग ते अशी यूज पण करू शकता आणि कलरसाठी पण यूज होईल. सो हे असं गिफ्ट आहे आणि आय रिअली लाईक्ड इट. आणि खूप अफोर्डेबलमध्ये मिळालं आहे मला हे. सो तुम्ही नक्की जा आणि क्रॉफर्डला चेक करा. सो तर आज आहे 5 मे म्हणजे बर्थडेच्या आधीचा दिवस. आणि मी थोडंसं येताना डेकोरेशन आणि सरप्राईजसाठी सामान घेऊन आले, कारण भूषणला छोटंसं सरप्राईज द्यायचं होतं. म्हणून येतानाच मी पेस्ट्रीज घेतल्या, रेड रोजेस घेतले, गिफ्ट रॅप पेपर आहे गिफ्ट रॅप करण्यासाठी, आणि काही बलून्स वगैरे पण घेतले होते. भूषण माझ्यानंतर येतो ऑफिसवरनं. सो माझा हाच प्लॅन होता की तो ऑफिसवरून यायच्या आधी मी थोडंसं डेकोरेशन करून ठेवेन आणि त्याला छान सरप्राईज देईन. कारण रात्री 12 वाजता करायचं म्हटलं तर तो घरातच असणार आणि ऑब्व्हियसली त्याला समजणार की मी काहीतरी करते. सो असा माझा प्लॅन ठरला. म्हणून मी फटाफट आधी फुगे फुगवून घेतले आणि गिफ्ट वगैरे रॅप करून ठेवलं. पण अचानक भूषण लवकर आला ॲक्च्युली. तर माझा बऱ्यापैकी तेव्हा तयारी झाली होती. मग सगळं सेट करायचं बाकी होतं म्हणून पटापट सगळं मी सेटसुद्धा केलं. तसं एक छोटंसं मी एंट्री टाईप बनवलं की त्याच्यामध्ये बलून्स आणि रेड रोजेस पेटल्स टाकले. आणि त्याच्यानंतर डायनिंग टेबलवरती छोटासा सेटअप बनवला ज्याच्यामध्ये ज्या आम्ही पेस्ट्रीज आणल्या होत्या त्या ठेवलेल्या आणि साईडला गिफ्ट होतं आणि रेड रोजसुद्धा ठेवले होते. आणि छान वाटत होतं सिम्पलसोबत पण छोटंसं डेकोरेशन. आय होप त्यालाही आवडलं असेल आणि त्याचा व्हिडिओ पुढे तुम्ही नक्की बघा. आफ्टरनून आणि काल नंतर डिरेक्टली आम्ही आज भेटतोय. तुम्ही बघितलं असेल भूषणला मी छोटंसं सरप्राईज दिलं आणि सकाळपासून आम्ही ॲक्च्युली खूप बिझी आहोत. सगळं सामान वगैरे आणायचं. आज आमच्याकडे आहे सेलिब्रेशन कॉज 5th बर्थडे आहे म्हणून थोड्याफार फ्रेंड्स आणि रिलेटिव्सना आम्ही बोलवलं आहे. सो इथे आम्हीच बर्थडे बॉय हॅपी बर्थडे. बर्थडे असून काम करायला ऍक्च्युली हा प्रॉब्लेम आहे. आपल्यासोबत लहान मुलांचा बर्थडे असेल ना, एक मिनिट आरू, एक मिनिट. आपल्यासोबत लहान मुलांचा बर्थडे असेल तर काय ऑप्शन नसतो, त्यांचा काही मिळतो. सो आमचे इव्हेंटचे मेन डेकोरेटर आलेले आहेत आणि बॅकग्राऊंड म्युझिकला एबीबी माझ्या ठळक बातम्या पण चालू आहेत जे अर्निका बघते. थांब बाबू. सो तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता या माणसांना. हे 2 बसलेत ना जे डेकोरेशनसाठी. साईड बिझनेस करू शकतो ना आपण. सो हे डेकोरेशन आम्ही अमेझॉनवरून मागवलंय आणि हे ऍक्च्युली त्या आर्चमध्ये लावल्यावर मस्त वाटतंय, म्हणजे असं प्रोफेशनलच वाटतंय. कॉपीराईट येईल बाबू आपल्या व्हिडिओवरती. एबीबी माझंवाले कॉपीराईट टाकतील.
काय द्यायचंय? सो आम्ही हे या वॉलला अशी लावणार आहे आणि हे ना असा सेट येतो. हा गोल्डन आहे ते. मी हेल्पर आहे यांची आणि एंटरटेनर पण आहे. सो असा बॉक्स आहे. तर ह्याच्यामध्ये आम्ही हे ॲमेझॉनवरून मागवलं डेकोरेशन. ह्याच्यामध्ये भरपूर काय काय आलंय. अजून हे बलून्स आम्हाला फुगवायचे आहेत. त्याच्या आतमध्ये हे असे गोल्डन टिकली समथिंग काहीतरी आहे. हे बटरफ्लाय पण आहेत. ॲक्च्युली आमची बटरफ्लाय थीम आहे. हे बटरफ्लाय आहे. हे बटरफ्लाय शेपचा बटरफ्लायचा एक असा काय म्हणतात त्याला नाही पडदा छोटासा कर्टन मागे लावायला आहे. आणि अजून काय होतं ह्याच्यात रे? ह्याच्यात डबल टेप पण आले आम्हाला. हे मी ग्लू स्टिक आणले तर हे दाखवतोय मी आम्ही यूज करताना. डबल टेप आलेली आहे. परत मी एक बलून ह्याच्यात पण बलून आहे. तरी हे पण एक बलून 5. हे ॲक्च्युली मी क्रॉफर्डवरनं घेतलं होतं. सो ह्याच्यामध्ये मेन बटरफ्लाय बाकीचे असेच आहेत. बटरफ्लाय शेप आहे म्हणून घेतलं. बटरफ्लायचा फाईल बलून आहे आणि बाकी हॅपी बर्थडे लिहिलेले आहेत 2. सो आता मी झाल्यावर दाखवते. आमचे कारागीर काम करतात. त्यांना आम्ही स्पेशल काय देणार आहे. स्पेशल अजून काय दिलं नाही. खारगाव दुसऱ्या जिल्ह्यातून आलेले आहेत. नवी मुंबईवरून आले. तिथे लवकरच आता विमानतळ होणार आहे. हा विमानतळ ओपन आहे आणि इथे या दोघांची भांडणं चालू आहेत बलून वरून. सो चला थोड्या वेळाने भेटूया. Happy birthday to you. आयुष्य तुमचे तुकवायो, वर्ष वर्ष हे कार्य करो. आयुष्य तुमचे